ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं. आता व्हिडिओची सुरुवात आपण एका अशा बाबाबद्दल करणार आहोत जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. कारण एका छोट्याशा गावात गेल्या अनेक वर्षांपासून असा एक खेळ सुरू होता की लोकांच्या श्रद्धेचं रूपांतर भीतीत आणि भीतीचं रूपांतर पैशात होत होतं. आणि ही गोष्ट आहे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावाची, जिथे एका छोट्याशा दत्त मंदिराच्या नावावर उभं राहिलं एक मोठं साम्राज्य. आणि त्या साम्राज्याच्या मध्यभागी होता एक व्यक्ती ज्याला लोक गडगे महाराज म्हणून ओळखू लागले. पण गावकऱ्यांच्या मते हा महाराज नसून एक भोंदू बाबा आहे, ज्याने गेल्या 2 दशकांपासून लोकांच्या आजारपणावर, त्यांच्या दुःखावर आणि त्यांच्या श्रद्धेवर व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक अगदी छोटंसं मंदिर होतं. गावकरी दर्शनासाठी यायचे आणि शांतपणे निघून जायचे. पण हळूहळू त्या मंदिरात एक व्यक्ती बसू लागली आणि तो लोकांना सांगू लागला की त्याच्याकडे अशी शक्ती आहे की तो मंत्रोपचाराने कोणताही आजार बरा करू शकतो. सुरुवातीला लोकांनी ते फारसं गंभीरपणे घेतलं नाही. शिव रक्तवाहिनी ब्लॉकेज होती एक. 3 वेळेस अमावस्याच्या हवनला यावं लागलं. आलं लक्षात. संकल्प केल्याप्रमाणे दत्त कृपेने 5.5 महिन्याच्या आतमध्ये लग्न जमतंय. 2027 मध्ये 5व्या महिन्याच्या आतमध्ये भावाला संतान प्राप्ती होईल. पण काही दिवसांनी त्याचे किस्से गावोगावी पोहोचू लागले. कुणीतरी म्हणालं की त्याने डोकेदुखी बरी केली, कुणीतरी म्हणालं की त्याने जुनाट आजारावर उपाय दिला, आणि मग त्याने सर्वात मोठा दावा केला की तो कॅन्सरसारखे दुर्धर आजार देखील बरे करू शकतो. आणि इथूनच सुरू झाली एका मोठ्या खेळाची सुरुवात. कारण जेव्हा एखादा माणूस आजाराने त्रस्त असतो तेव्हा त्याला आशेचा छोटासा किरणही मोठा वाटतो. आणि त्या आशेचा फायदा घेत या बाबांनी लोकांना बोलावायला सुरुवात केली. दूर दूरच्या जिल्ह्यांतून लोक इथे येऊ लागले. बीड, लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणांहून लोक भाड्याने गाड्या करून येऊ लागले. कारण त्यांना वाटायचं की कदाचित इथे काहीतरी चमत्कार घडेल आणि त्यांचा आजार बरा होईल. पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा चमत्कार नव्हता, तर एक व्यवस्थित आखलेली पद्धत होती. कारण इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधी एक पावती दिली जायची आणि त्या पावतीवर लिहिलेली रक्कम साधी नव्हती. 5,000 रुपये, 11,000 रुपये, 21,000 रुपये आणि कधीकधी 51,000 रुपये इतकी मोठी रक्कम लोकांकडून घेतली जायची. आणि सांगितलं जायचं की या पैशातून हवन होईल, मंत्रोपचार होईल आणि तुमचा आजार नक्की बरा होईल. पण गावकऱ्यांचा दावा आहे की इतक्या वर्षात एकही रुग्ण पूर्णपणे बरा झालेला नाही. उलट अनेक लोक आपले शेवटचे पैसे इथे खर्च करून निराश होऊन परत गेलेत. काही लोक तर इतके हताश झाले की त्यांनी आपल्या गळ्यातलं सोनं विकलं, पायातले दागिने विकले आणि बाबांना पैसे दिले. कारण त्यांना वाटत होतं की कदाचित यानंतर त्यांचा त्रास संपेल. पण हळूहळू गावकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं की हा सगळा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. कारण मंदिराच्या नावावर मोठमोठे बांधकाम सुरू झाले, परिसरात नवे हॉल उभे राहिले, भोजनालय सुरू झालं आणि एक आयुर्वेदिक मेडिकल देखील उघडण्यात आलं, जिथे वेगवेगळ्या औषधांच्या बाटल्या विकल्या जाऊ लागल्या. आणि इथूनच गावकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की एका साध्या माणसाने इतकं मोठं साम्राज्य इतक्या कमी वेळात कसं उभं केलं. आणि त्याच वेळी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले, ज्यात हे बाबा स्वतः सांगताना दिसत होते की ते मंत्राने कॅन्सरची गाठ 5 मिनिटात कमी करू शकतात आणि ते कोणत्याही मोठ्या डॉक्टरपेक्षा जास्त प्रभावी उपचार करू शकतात. हे व्हिडिओ पाहून काही लोक अजून विश्वास ठेवू लागले. पण गावकऱ्यांच्या मनात शंका वाढत गेली आणि आता हळूहळू ती शंका रागात बदलू लागली. कारण त्यांना वाटू लागलं की त्यांच्या गावाचं नाव वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. आणि म्हणूनच आज गावकरी उघडपणे बोलायला तयार झाले आहेत आणि त्यांनी ठरवलं आहे की हा प्रकार आता थांबवायलाच हवा. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे अजूनही काही गुपितं दडलेली आहेत, जी ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. त्या लोकांचे अनुभव जे या ठिकाणी प्रत्यक्ष काम करत होते आणि ज्यांनी आतून पाहिलं आहे की या दत्तधाममध्ये नेमकं काय चालत होतं. गावकऱ्यांच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पण खरी धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर आली
जेव्हा या ठिकाणी काही महिन्यांपर्यंत काम केलेल्या एका व्यक्तीने आपला अनुभव सांगितला, कारण त्याने जे सांगितलं ते ऐकल्यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. त्या व्यक्तीचं नाव आहे गुकत जोशी आणि ते काही काळ या दत्तधाममध्ये केटरिंगचे काम करत होते. म्हणजेच इथे येणाऱ्या लोकांसाठी अन्न बनवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. सुरुवातीला त्यांना वाटलं की हे एक धार्मिक ठिकाण आहे जिथे लोकांना मोफत अन्न दिलं जातं आणि लोकांच्या दुःखात त्यांना आधार दिला जातो. पण काही दिवसांनी त्यांना जाणवायला लागलं की इथं काहीतरी वेगळंच चाललं आहे. कारण बाहेर सांगितलं जायचं की इथे सर्व काही मोफत आहे, पण प्रत्यक्षात पाण्याची बाटली घ्यायची झाली तरी पैसे द्यावे लागत होते. इतकंच नाही तर काही ठिकाणी पाणी पिण्यासाठी देखील कॉईन टाकावी लागायची. आणि हे पाहून त्यांना धक्का बसला, कारण जे लोक इथे येत होते ते आधीच आजाराने त्रस्त होते आणि आर्थिकदृष्ट्या देखील खूप अडचणीत होते. काही लोक तर इतके गरीब होते की परत जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे उरत नव्हते आणि ते मंदिराच्या परिसरात बसून विचार करत राहायचे की आता घरी कसं जायचं. पण तरीही त्यांना सांगितलं जायचं की जर तुम्ही अजून थोडे पैसे दिले तर बाबांच्या विशेष मंत्रोपचाराने तुमचा आजार बरा होईल. आणि म्हणून काही कुटुंबांनी आपलं शेवटचं सोनं देखील विकून पैसे दिले. हे सगळं पाहून गुकत जोशी यांना असं वाटू लागलं की ही श्रद्धा नाही तर एक प्रकारची फसवणूक आहे आणि म्हणूनच त्यांनी काही महिन्यानंतर ते काम सोडून दिलं. पण त्यांच्या म्हणण्यानुसार इतकंच नव्हे तर या ठिकाणी अजूनही काही गोष्टी संशयास्पद आहेत. कारण काही ग्रामस्थांचा आरोप आहे की रात्रीच्या वेळी इथे ड्रोन उडवले जातात आणि त्यामुळे परिसरात एक प्रकारची दहशत निर्माण केली जाते. लोकांना असं वाटावं की बाबांकडे काही अदृश्य शक्ती आहे असा वातावरण तयार केलं जातं. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की या ठिकाणी एक आयुर्वेदिक मेडिकल चालवलं जातं, पण त्यासाठी आवश्यक असलेला परवाना असल्याचा पुरावा कुणाकडेच नाही. आणि तरीही लोकांना औषधं दिली जातात आणि सांगितलं जातं की ही औषधं तुमचा आजार मुळापासून बरा करतील. यामुळे अनेक लोकांच्या मनात भीती आणि संताप निर्माण झाला आहे, कारण त्यांना वाटतं की जर खरोखर कोणाला गंभीर आजार असेल आणि त्याने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी इथे उपचार घेतले तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच आता गावकरी एकत्र आले आहेत. त्यांनी प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील या प्रकरणात पुढे आली आहे. त्यांची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. बाबांनी किती संपत्ती जमा केली आहे, ती कुठून आली आहे आणि गेल्या अनेक वर्षात किती लोकांकडून पैसे घेतले गेले याची माहिती बाहेर यावी. पण या सगळ्या चर्चांदरम्यान अजून एक प्रश्न सतत उपस्थित होत आहे, तो म्हणजे या व्यक्तीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे. कारण गावकऱ्यांच्या मते काही वर्षांपूर्वीपर्यंत ही व्यक्ती साधं गवंडी काम करत होती, सिमेंटच्या टाक्या बनवण्याचं काम करायची आणि अचानक काही वर्षातच ती स्वतःला बाबा म्हणून घोषित करते आणि मोठमोठे दावे करू लागते. आणि म्हणूनच आता गावकऱ्यांना वाटतं की या सगळ्या गोष्टींचा खरा तपास झाला पाहिजे, कारण जर ही फसवणूक असेल तर ती थांबली पाहिजे. पण अजूनही या कथेत काही असे वळण आहेत जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत त्या गोष्टी ज्या गावकरी अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवत होते आणि ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. आता या प्रकरणाचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग समोर येतो, कारण जेव्हा गावकरी एकत्र आले आणि त्यांनी उघडपणे बोलायला सुरुवात केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. काही गावकऱ्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी ही व्यक्ती साधं आयुष्य जगत होती आणि गावात गवंडी काम करत होती, सिमेंटच्या टाक्या बनवायची आणि घराघरात काम करून आपला उदरनिर्वाह करायची. पण नंतर अचानक ती काही महिन्यांसाठी गायब झाली आणि परत आल्यानंतर स्वतःला बाबा घोषित करू लागली. काही लोक सांगतात की त्याने स्वतःला ब्रह्मचारी असल्याचं सांगितलं, पण गावात त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अनेकांच्या मनात संशय वाढू लागला. पण तरीही बाहेरून येणाऱ्या लोकांना या गोष्टी माहीत नव्हत्या, कारण ते फक्त आशेच्या शोधात इथे येत होते आणि याच आशेवर संपूर्ण व्यवस्था उभी राहिली होती. कारण इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं जायचं की जर तुम्हाला लवकर नंबर हवा असेल तर मोठी पावती घ्या
11,000 रुपये दिले तर नंबर थोडा पुढे येईल. 21,000 रुपये दिले तर अजून लवकर, आणि 51,000 रुपये दिले तर सर्वात आधी तुमचा नंबर लागेल. आणि या पद्धतीने लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. इतकंच नाही तर काही लोकांचं म्हणणं आहे की मंदिराच्या परिसरात असलेल्या काही दुकानांवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि गावात भीतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं, जेणेकरून कोणीही उघडपणे विरोध करणार नाही. पण आता परिस्थिती बदलत आहे, कारण सोशल मीडियावर या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांना याची माहिती मिळू लागली आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांचा आवाजही जोरात उठू लागला आहे. आता ते प्रशासनाकडे मागणी करत आहेत की या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी. आवश्यक असेल तर SIT स्थापन करून तपास केला जावा, कारण जर खरोखर लोकांची फसवणूक झाली असेल तर त्यांना न्याय मिळायला हवा. आणि अशा प्रकारे श्रद्धेच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, कारण श्रद्धा ही लोकांच्या आयुष्यातील अतिशय संवेदनशील गोष्ट असते आणि जेव्हा कोणी तिचा गैरफायदा घेतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त पैशांवर नाही तर लोकांच्या विश्वासावरही होतो. आणि म्हणूनच आज वडगाव पान या छोट्याशा गावात सुरू झालेली ही लढाई केवळ एका व्यक्तीविरुद्ध नाही तर अंधश्रद्धेविरुद्धची लढाई बनत चालली आहे. आता पुढे काय होणार, प्रशासन काय कारवाई करणार आणि या प्रकरणाचा शेवट कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणताही चमत्कार किंवा जलद उपाय सांगणाऱ्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य पडताळून पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कधीकधी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये फक्त एक पातळ रेषा असते आणि ती रेषा ओलांडली की त्याचा फायदा काही लोक घेतात. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी तुम्हालाही एक प्रश्न पडेल की अशा घटनांना थांबवण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने काय पावलं उचलायला हवीत, कारण कदाचित तुमचं मतच या चर्चेला पुढे नेऊ शकतं. धन्यवाद.